नमस्कार, मी आनंद गावडे. मी तुम्हाला एक सांगणार आधार कार्डवरती एक नवीन अपडेट आलेलं आहे. त्याची जी मुदत वाढली आहे 3 महिना म्हणजे मार्च पाचवर त्याची तारीख वाढलेली आहे. तर तुम्हाला आधार कार्डवरती तुमचं रेशन कार्ड किंवा वोटिंग आय डी तुमचं काही पण असेल तर आम्हाला अपडेट करायचं तुम्हाला त्यावरती. त्याला तुमचं आधार कार्ड बंद होऊन जाईल. ते मी सांगणार कशा प्रकारे तुम्ही अपडेट करायचं ते. सेम पॅन कार्ड आणि पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसं करायचं तसं पण इथं लिंक करायचं आहे. तुमचं वोटर आय डी असो किंवा रेशन कार्ड, जन्माचा दाखला किंवा ते तुम्ही अपडेट अटॅचमेंट करायचं आहे आणि ते ऑटोमॅटिक अपलोड अपलोड त्यावरती होऊन जाईल. ते कशा प्रकारे आपण करायचं ते सांगणार तुम्हाला मी. एक छोटीशी माझ्या बाजूला स्क्रीन बघायचं. सर्वप्रथम आपण गुगलवरती माय आधार कार्ड ओपन करून घेऊया. घेतल्यानंतर तुम्ही लॉग इन येणार असेल. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपण स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा. ते 12 अंकी नंबर असेल तो आणि नंतर आपण कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरून नंतर आपण सेंड OTP केल्यावरती मला OTP येईल. तो OTP टाकून घ्यायचा आपण. जसं जसं मी करतोय तसं तुम्ही करा. कारण की आपल्याला 3 महिने अवधी दिलेला आहे सरकारने. नाही तर तुम्हाला परत पैसे लागतील, पैसे तुम्हाला भरावे लागतील. या 0 पैसेमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे करून. मग एकदा झालं पॅन कार्ड बद्दल पण जात असेल तर पॅन कार्ड तुम्हाला अपडेट करण्यासाठी फ्रीमध्ये होतं. ते कोणी मनाव घेतलं नाही, परत सगळ्यांना लागले 1200 रुपये भरायला. हे फ्रीमध्ये तो पटपट सगळ्यांनी करून घ्या. जसं करतो तसं मी करून घ्या, स्टेप टू स्टेप. मग आपण लॉग इन केल्यानंतर ना बघा डॉक्युमेंट अपडेट करायचं आपल्याला. डॉक्युमेंट अपडेट करताना नेक्स्ट करत करत जायचं पुढे आपल्याला. सर्व्हर इश्यू असल्यामुळे जरा रेट वरती आलेला आहे. मग आपण नेक्स्ट करतोय. मग सगळं तुम्ही डिटेल माहिती येईल त्या बाणा बरोबर क्लिक करती करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बघा खाली तुम्हाला इथं येईल अपलोड करायसाठी एक डॉक्युमेंट आहे. तुम्ही कुठले डॉक्युमेंट तुम्ही चूज करणार आहे त्या सगळे डॉक्युमेंट असतील. आधार कार्ड नाही, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट जे काय असेल तुम्ही देऊ शकता. तुम्ही मी पॅन कार्ड देणार आहे माझं पहिले मी. पॅन कार्ड दिल्यानंतर ना बघा आपलं तिथं पॅन कार्ड फोटो काढून घ्यायचा आपण. PDF त्याला कन्वर्ट करून घ्यायचा आपण. PDF कन्वर्ट मी कसं करतोय, PDF कन्वर्ट करून आपण ते अपलोड करून घ्यायचं आहे. मग अपलोड केल्यानंतर खाली एक अजून तुम्हाला देईल बघा. मी माझा जन्म दाखला देणार आहे मी नेक्स्ट टाइमचा. बघा जन्म दाखला दिला मी नेक्स्टला. अपलोड मी केलाय. तुम्हाला PDF अपलोड करायचा आहे. PDF का JPG तुम्ही काही अपलोड करू शकता त्यावरती. ओके करायचं तुम्हाला. ओके केल्यानंतर तुमच्या समोर SR नंबर येईल त्यावरती. की तुम्ही त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही तेच नाही झालं तुम्ही अपडेटमध्ये जाऊन त्यावर तुम्ही बघू शकता. खाली तुमच्या जे जाईल बघा पेंटिंग आहे किंवा कसं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. कारण त्याला 7 ते 8 दिवस लागतात त्याला पूर्ण अपलोड व्हायला. बघा 15 सेकंद दाखवलं माझ्या बघा मग पावती पण तुम्हाला भेटेल. पावती पण दाखवतो तुम्हाला कशी असेल ती पावतीचा मी फोटो मी थांबलेला ठेवल मी. बघा तुम्हाला दाखवतो मी. बघा 0 पैसे आता फक्त 0 मध्ये तुम्हाला भेटणार करून तुम्हाला. नंतर तुम्हाला ते संपल्यावरती ना डेट संपून जर गेली तर तुम्हाला पैसे भरायला 1000 रुपये. जे आता फ्री आहे ते करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे व्हिडिओ भरपूर जणांना पाठवा. काही लोक असे आहेत की त्यांना माहीत पण नाही काय सीन आहे हो. सगळ्यांना माहिती पण होऊन जाईल. काय ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय.